काका काय करते एवढ्या अंधाऱ्यामध्ये? जवळ गेला बघतो तर बाई रडत होती. ए वेडी, काहून रडायलीस गे? का रडतीय? काय नाव धनी? तुला मंडपात कुणी काय बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? नाही हो धनी. मग तू काहून रडते ग? बाईच्या डोळ्यात अश्रू होते, बाईच्या मुखातून वाक्य निघालं, धनी ओ स्वामी ऐका ना, दीदीला हळद लागली ना तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. एकदा तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. नवरीचा बाप म्हणत होता, वेडी तू माय आहेस, तू 10, 20 नाही, 50 नाही, 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? माणसासारखा माणूस का बायवानी रडायला लागला? मी जर का रडलो ना, हा समाज सांगेल तुला पैसे खर्च करायचं दुःख लागतोय म्हणून रडतोय का? मला नाही रडता येणार. दादा हळद लागली, रात्रभर दोघं नवरा बायको रडले, दिसत कोणालाच नाही रडताना, एकांत मध्ये रडत होते. आता सकाळी लग्नाची तयारी चालली. नवरीचा बाप ओट्यावर नवरीचा बाप ओट्यावर आल्याच्या नंतर नवरीचा बाप ओट्यावर आला, एखाद्या नवीन इसमानं जावं आणि नवरीच्या बापाला प्रश्न करावा का हो दादा, तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनते, हे कशासाठी आणि कोणासाठी? नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो माझ्या पोरगीचं लग्न, पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःच काडीच कापतोय, पण त्या व्यक्तीला दान करतो ज्या पोराला मी बघितलं सुद्धा नाही. दादा कधी नवरीचा बाप, नवरीचा भाऊ, नवरीची बहीण, नवरीची माई होऊन बघा, मग कळतं ते दुःख काय असतं. कारण मी हे अभंग घेतल्याच्या नंतर हे कीर्तन जेव्हा सांगतो ना, तेव्हा मला सांगायला आवडतं, ज्याचं जळतं ना हे फक्त त्यालाच कळतं, इतरांना नाही कळायचं. लग्न संबंध आटोपले, प्रसंग आहे तो विदाईचा, शेवटचा प्रसंग आहे विदाईचा. विदाईचा प्रसंग आता पोरगीला सासरी निघायचं, सासरी जायचं. नवरदेवाकडनं की जा केलेल्या बाया, काही महिला मातांना वजन टाकायची सवय असते, मी पाया पडून माफी मागेल माया हो, तुम्ही नवरदेवाकडनं जाताय ना, आज नवरदेवाकडनं जातायत ना तुम्ही कलोऱ्या बनून, आज नवरदेवाकडनं गेलेत म्हणून वजन दाखवू नका, ते दिवस विसरू नका. तुम्ही सुद्धा तुमच्या मायबापांचं घर सोडून येत होत्या, तुमच्याही पोटी मुली आहेत, कदाचित तुमच्याही बहिणी आहेत, नवरदेवाकडनं गेल्यात म्हणून जास्त इम्प्रेशन पाडू नका. काही बायाले वजनात असतात. नवरी पोरगीला सांगत होते, ए पोरी चल आपल्याला निघावं लागतं. पोरगी म्हणते, नवरी पोरगी आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी मला एकदा माझ्या माईला भेटायचंय ना. तरी पण तिकडच्या बाया म्हणतात, काय भेटते तुझ्या माईला? अगं 20-22 वर्षाची होईपर्यंत माईकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारता आलं? आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटायचं ना आत्या. समधी नातेवाईक सगळे काका बाबा उभे येतात, पण पोरगी जाऊन अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते. दादा ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती मुलगी आपली कशी माय होते ऐका. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती मुलगी आपली माय बनून आपल्याला समजवते. पोरगी आता सासरी जाताना माईच्या गड्याला मिठी मारते, माईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण आई ऐक ना, माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, मा बापाच्या बोलण्याका नको जाशील गे. माझा बाप जर तुझ्यावर रागवलं ना, माझ्या बापाच्या बोलण्याका नको जाशील का? कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरात काही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप तुझ्यावर राग करेल ना, तर माझ्या बापाला समजून घेशील गे माय. तेव्हा आई सांगते, हो बेटा तू सांगते ना तसंच करेल, पण बेटी ऐक ना, जाते ना जा, गेल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहीण होती. बहिणीच्या जवळ गेली आणि बहिणीच्या जवळ गेल्याच्या नंतर बहिणीला सांगते, ताई ए दीदी, सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, तर हातात घास, हातात घशातला घास, घशात राहील दीदी, कशी जगील मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं. दादा मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे दादा.
तो भाऊ म्हणतो, ताई तुम्हाला मारलं ना, मी त्या क्षणी विसरलो. ते ताई तू मला मारलं ना, मी त्या क्षणी विसरलो. रडायला एवढ्यासाठी येतय ग, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा आहे की काना नको तुझी वाट वगैरे दिली का, तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा पुन्हा सांगावं वाटतंय, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं ना, हे त्यालाच करते. ज्याचं जडतं हे त्यालाच करते, इतरांना नाही ते कळायचं. मुलगी जेव्हा सासरी जाते ना, हे दुःख कोणाला कळतं? ज्याची मुलगी जाते ना त्या बापाला कळतं, ज्याची मुलगी जाते ना त्या माईला कळतं, ज्याची बहीण जाते त्या भावाला कळतं, ज्या बहिणीची बहीण जाते त्या बहिणीला कळतं. कारण ज्याचं जडतं ना दादा, हे फक्त त्यालाच कळतं. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू मला मारले म्हणून नाही रडत, ताई तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना नको तुझी वाट बघेल दिदू म्हणून रडायला येतंय ग. दादा हा अभंग घेण्याचं कारण माझं असं असतं, मी 2 वर्षापासून टाळलं, आता ह्या वर्षी दुसरा का तिसऱ्यांदा घेतोय अभंग. नाहीतर मी सुरुवातीला भरपूर या अभंगावर चिंतन मांडलेले. मला या अभंग घेतल्याच्या नंतर तुम्हाला संदेश असा द्यायचा, पोरींचे लग्न संबंध जोडवत असताना फक्त श्रीमंती बघून पोरी देऊ नका, पैसेवाले बघून पोरी देऊ नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या. नाहीतर आज रवी किरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर या कीर्तनात रडतो तसं कोणाचा भाऊ, कोणाचा बाप, कोणाची बहीण, कोणाची माय रडली नाही पाहिजे. म्हणून माझा संदेश लक्षपूर्वक ऐका. कारण तुम्ही श्रीमंती बघून जर मुली देत असाल, गरीबाच्या घरात भाकरीची साईज जेवढी आहे ना, तेवढीच करोडपतीच्या घरात पण असते. जास्त पैसे असतील, पोरगा संस्कारी नसेल तर पैशाला अजिबात किंमत नाहीये. म्हणून मुलगा संस्कारी बघा मगच मुली द्या. दादा काय सांगतोय, माझ्या जीवनातला अनुभव आहे. माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवत असताना जेव्हा पोरगावाले आले बघायला, ते पोरग पण आला बघायला, बघितल्याच्या नंतर त्यांचा होकार होता. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं, एवढं तर पक्क आहे गुरुजी, माणूस चेहरा बघितल्याच्या नंतर त्याची हिस्ट्री सांगू शकतो, हा किती पाण्यात असा. इतर माझ्या राधाराणीची कृपा झालेली समजा. आणि आमच्या लोकांना इथं उभं राहिल्याच्या नंतर कोणाचा चेहरा पडतोय, कोणाचा टवटवीत आहे, कोणाला कीर्तन आवडते, कोणाला आवडत नाही. तुमचा चेहरा वाचण्याची ही ताकद आहे ना, भगवंत तेवढी देतो. जेव्हा ते पाहुणे आलेत ना, बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. मी माझ्या वडिलांना सांगितलं, माझे वडील मला सांगायला लागले, माझ्यापेक्षा तू जास्त अनुभव घेतलाय का, माझ्यापेक्षा जास्त पावसाळे खाल्ले इथं का. माझ्या बापानं लग्न संबंध जुळवून टाकले. आता माझ्या सारख्याने जर विरोध करायचं म्हणलं, तुमच्यातला एखादा टोपीवाल्या बाबानं बघितलं काय म्हणसान, अरे कसला कीर्तनकार आहे तो, बापाच्या पुढे पुढे शांतपणा करत होता, बापाचं ऐकत नाही, लोकांना काय शिकवणार आहे. आमच्या सारख्यांना लईच मर्यादा येतात. म्हणून मला काही बोलता आलं नाही. माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर माझी बहीण पहिलं मूळ, दुसरं मूळ फिरून आले. आणि तिसऱ्या मूळच्या वेळेस तिला सांगितलं, रुपाली आपल्याला शेती घ्यायची आणि शेतीला आपल्याला 10 लाख रुपये कमी पडायले, तू तुझ्या बापाकडनं घेऊन ये. माझी बहीण आली. बरोबर माझ्या वडिलांचा सोबत थोडा स्ट्रिक असल्यामुळे माझी बहीण काही बोलली नाही. जाणार आहे उद्या तशी आज रात्री माझ्या वहिनीकडे बसले. वहिनीला सांगायला लागले, बोले वहिनी माझे घरचे लोक की माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात. म्हणले तुम्ही पप्पांना सांगा ना. तर बहीण बोलली, म्हणले आता लग्नामध्ये एवढा खर्च झाला ना, आता जर पैसे सांगितलं घरातलं वातावरण जाईल, चिडचिड होतील पप्पा. म्हणले राहू दे वहिनी, त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल. माझी बहीण चालली गेली. नंतर माझ्या वहिनीनं मला सांगितलं, म्हणले दादा, म्हटलं काय वहिनी, आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. आता मी लगेच जर पाठवलं तर चुकीचं होईल नाही का. मी थोडे दिवस थांबलो, रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि रक्षाबंधनचा पिरियड बघितला. माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर तिला सांगितलं, म्हणलं काय गं बाई, तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपये मागत होते, तुम्हाला काय नाही सांगितलं. ती म्हणते दादा काय नाही सांगायचं, घरातलं वातावरण चोरायचं, निघून जाईल त्याच्या मनातून स्वार्थ. म्हणलं बाई ते लोक एवढे स्वार्थ आहेत का, लग्नाला जर का वर्ष होऊ दिलं नाही तोपर्यंत 10 लाख रुपयाची मागणी करतात. म्हणलं लोक लय स्वार्थ आहेत, तू आता इथून जाऊ नकोस. म्हणलं मी माझ्या बहिणीला समजवलं. माझी बहीण थांबली सुद्धा माझं ऐकून. मी नेमका गुजरात मध्ये कीर्तनाला होतो. माझे पप्पा बाहेर गावी निघून गेलेले आणि माझा दादाही ड्युटीला चालला गेला. दादा कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मागे तिच्या मालकाचा फोन आला. तिला सांगितलं रुपाली आत्ताच्या आता निघून, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे.
माझ्या बहिणीनं मला फोन केला, मला म्हणते दादा मला जावं लागतं रे, तुझ्या दाजींचा फोन आला, ते म्हणताय माझ्या माईची तब्येत सिरियस आहे. मी तिला सांगत होतो बाई नको ग जाऊ. ती म्हणली दादा जर का मी नाही गेली, माझ्या सासूचं नको घडायला, ते जर घडलं माझी सासूच मेली आणि तिथं जागेवर मी नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही, मला पण बोलू देणार नाही. दादा मला जावं लागणार आहे. दादा माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हणलं बाई तुझा संसार आहे, तुझं जीवन आहे, तुला घ्यायचा तो निर्णय घे. माझ्या ताईनं तयारी केली तशीच गेली. गेल्याच्या नंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण वगैरे आटोपली, मस्त गप्पा मारत बसले. 10:30-11 वाजेच्या सुमारास पूर्ण गाव शांत झालं आणि मग तिला हळूच विचारलं, म्हणले रुपाली पैसे आणलेत का? माझ्या बहिणीनं सांगितलं धनी तुम्ही एवढ्या घाई फोन केला, माझा दादा ड्युटीला गेलेला, दुसरा दादा कीर्तनाला गेलेला, माझे पप्पाही बाहेर गावी गेलेली, तुम्ही म्हणत होते माझ्या माईची तब्येत सिरियस आहे, मी तर घाबरून निघून आली. महाराज काही लोकांना त्यांचं जर मनासारखं झालं नाही ना ते काही करायला तयार असतात. त्यांच्या मनासारखं घडलं नाही ते काही करायला तयार असतात. स्वार्था कोटी का असे ना, आपण त्यांच्या बाजूने जर विचार केला, त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून 1-2 चापट मारली असते तर काही वाटलं नसतं. त्यांना राधमानं मारायला सुरुवात केली. ताई माझ्या बहिणीला मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या ताईला मारू माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, आई माझ्या पोटाला 4 दिवसापासून अन्न नाही, जेवण नाही, कोणाकडे शिडी भाकर आसन तर ध्याना. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते पण मला मारू नका ना. दादा तरी सुद्धा तो राधा मारतच होता. माझ्या बहिणीनं लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा, नाही मला मारून टाकतील ना, कोणाला तरी दया येऊ द्या ना, मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवा ना. जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो ना, लोक सांगत होते पोरीचा आवाज येत होता. म्हणलं काका तुम्ही जर गेला असता तर कदाचित माझ्या बहिणीवर दया दाखवली असती तर आज माझी बहीण माझ्या डोळ्याला दिसली असती. ते गल्लीतले लोक सांगत होते महाराज एवढं नालायक घर आहे, यांच्या दारात कुत्र सुद्धा उभं राहत नाही, आम्ही माणसांनी कसं जावं. दादा माझी बहीण गल्लीतल्या लोकांना आवाज देत होती, तिचा आवाज बाहेर येत होता म्हणून त्यांना राधमान असं कापड घेतलं, माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर नाही आला पाहिजे. आता तर तिचे हातपाय तुटलेले, हातही उचलले जात नाही, पायही उचलले जात नाही आणि आवाजही निघत नाही. काही करावं. त्या नराधमानं माझ्या ताईच्या गळ्यात दोर टाकला. दादा खेचत जिन्यानं घेऊन गेला, दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गर्भास लावून मारलं हो त्या नराधमानं. तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना न कोपरा वाढ बघी. दादा ऐका ना, 8-9 वर्षापासून वाट बघतोय. ताई रक्षाबंधनला येत नाही, भाईबीजला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही. ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई, तुला माझी दया नाही का ग येत? प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते रक्षाबंधनला. ताई तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई 8-9 वर्षापासून खाली आहे ग ताई, तुला माझी दया नाही का ग येते? माय दादा मला एवढा संदेश द्यायचा आहे की पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघू नका हो, पोर संस्कारी बघा मगच मुली द्या. मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक गाणं नको का तुझी वाट बघेल. भावाला भेटलं गेलं. दादा मंडपाच्या कोपऱ्याला बापूबा, बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही, मोजता येत नाही. आणि मुलगीचं विशेष प्रेम माईपेक्षा सुद्धा बापावर जास्त असतं. बापाच्याकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते, पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, तर पप्पा ऐका ना, मी होती म्हणून दोघांना समजवायची. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना पप्पा, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर, तुम्ही बोलून निघून जाता पण माझी माई 2-2 दिवस जेवत नाही हो. मी तिला कस तरी समजवायची.
पण आता मीही नसणार आहे. माझ्या माईला कोण समजून घेईल पप्पा? तुमच्याशिवाय तिला समजून घेणार कोण आहे घरात? पप्पा, मी तुमच्या पाया पडते, माझ्या माईवर नकाना राखत जाऊ. दादा, तो बाप सांगतो बेटा, तू सांगते ना तसंच करेल, तसंच वागेल. पण बेटा ऐक ना, सासरी जाते ना, ते सासर नाही ते तुझं माहेर असेल बेटा. सासू सासऱ्यांनाच आई वडील समज. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटलं पाहिजे, असंच वागायचं बेटा. हो पप्पा, हरकत नाही. मंडपाच्या बाहेर निघाली बाई, बैलगाडी उभीच होती. बैलगाडीमध्ये पोरगी बसली. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं पाडत होती. पोरगीला माहिती आहे आता माझं माहेर मला सोडायचं, कदाचित ते माहेर माझ्यासाठी परक होणार आहे. एकदा डोळे भरून मला माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून फिरून मागं पडत होती आणि बसलेल्या गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती, आत्या, तिची घर दिसते ना बाई, ती माझ्या बाप्पाच. ओ आत्या, ओ ताई, तिची गडी दिसते ना, ती पूर्ण माझ्या काका बाबांची. बैलगाडी पुढे चालते, पोरगी फिरून फिरून मागं पाहते. आता पुढे गोराकी गुरं चालत होता. त्या गोराट्याला बघून पोरगी सांगते, आत्या, तो जो गोराकी गुरं चालतोय ना बाई, तो माझ्या बाप्पाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा आहे. माहिती आहे माहेर माझं परक होणार आहे. एकदा डोळे भरून बघायचं आता बस. बैलगाडी पुढे गेली. एक मेंढपाळ मेंढ्या चालत होता. त्या मेंढपाळला बघून पोरगी सांगते, आत्या, तू मेंढपाळ मेंढ्या चालतोय ना, तो माझ्या माहेरचा ना, बाप्पाच्या गावाचा. आणि अरण्यात बैलगाडी गेली. आता काही दिसत नाही. आता बापाचं घर दिसत नाही, काका बाबांची घरी दिसत नाही, गली दिसत नाही, घर दिसत नाही, गोराकी दिसत नाही, मेंढपाळ दिसत नाही. तरी पोरगी बघत होती आणि दिसला तो मंदिराचा ध्वज उडत होता. तो उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि बाजूला बसलेल्या ताईला सांगितलं, ताई, वाट्या ऐका ना, तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना ताई, तो माझ्या माहेरचा ना, बापाच्या गावाचा. बघा ना, तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा ना, बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढे जाते, पोरगी फिरून फिरून मागं पाहते. एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर. महाराज, तो प्रसंग माझ्या तुकोबरायाने बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणाचा